झी 24 तास एक पाऊल पुढे। राधा ही बावरी मालिकेमध्ये राधासमोर नवा पेच पडलाय। केदारला बरं करण्यासाठी ती सौरभची साथ देतेय खरी, पण यामुळे ती सौरभमध्ये अधिकच गुंतत चालली आहे। पाहूयात काय घडतंय या मालिकेत। मला माहिती नाहीये कदाचित, पण राधाचं आणि सौरभचं अफेअर आहे। केसरचं हे बोलणं ऐकून घरातले सगळेच थक्क होतात। एवढ्यात राधा तिथे येते आणि केदार सर्वांना राधाचं त्याच्यावर प्रेम असल्याचं सांगतो। पण मी सांगतो ना, ती अशी पटकन बोलणार नाही, लाजतीये ती। काय झालं, मगाशी मी तिच्या केबिन मध्ये गेलो होतो, तर तिनेच मला विचारलं की तुझं माझ्यावर प्रेम आहे का म्हणून। मी हो म्हटलं। शेवटी सौरभ सर्वांना खरं काय ते सांगण्याचा प्रयत्न करतो। आपण जे काही बोलतोय त्याच्याबद्दल बाहेर कुठेही काहीही बोलायचं नाही, प्लीज। नाही बोलणार, पण आता काय तो सस्पेन्स खोला एकदाचा। राधा, अगं बाई तूच काय ते सांग ना स्पष्टपणे। सीमावहिनी, जिजू, राधाचं तिच्या घरच्यांनी लग्न ठरवलंय। काय? गौतम शृंगारपुरे नावाच्या बिझनेसमॅन बरोबर। हो, पण केदार बरा होईपर्यंत राधा आपल्याला मदत करायला तयार आहे। आय मीन, तो बरा होईपर्यंत तीच त्याला खोटं खोटं असं भासवणार आहे की ती त्याच्याबरोबर लग्न करायला तयार आहे, आणि तो बरा होईपर्यंत आपण सगळ्यांनी त्याला बरं करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करायचे। सीमा देखील राधाचा मोठेपणा पाहून तिचं कौतुक करते। राधा, कॉंग्रॅच्युलेशन्स। म्हणजे तुझं लग्न ठरलंय ना। अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर आमच्या केदारशी तुझं लग्न झालं असतं तर जास्त आनंद झाला असता। नाही, पण एनिवे, आमचा आता हक्क नाहीये तुझ्यावर। त्याच वेळेस मी तुझ्या बाबांशी जरा नीट वागले असते तर कदाचित हे संबंध तेव्हाच जोडले गेले असते। पण असो, तरी सुद्धा तू आम्हाला मदत करतेस, हा तुझ्या मनाचा मोठेपणाच आहे। पण राधाला मात्र सौरभ शिवाय काहीच सुचत नाहीये। त्यातच केदारला बरं करण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवलीये। मग अशी डोक्याला हात लावून का बसलीयेस? कम ऑन, आता सई मॅमनी पण हो म्हटलंय। पण एक कॉम्प्लिकेशन आहे। काय? डॉक्टर केदार, अखेर सौरभला राधाचं प्रेम कधी कळणार हेच पाहायचं। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।